तर नमस्कार मित्रांनो, राऊत मोटर रिवाइंडिंगमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. तर हे बघू शकता स्टार्टर. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मोटर 2 मिनिटं सुरू होत आहे आणि लगेच स्टार्टर पण सोडत आहे आणि सोबत 2 फ्यूज पण उडवत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची बुशिंग खराब झाली होती मित्रांनो. हे बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगितली आहे कशा प्रकारे चेक वगैरे करायची. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर एकदा पुन्हा बघून घ्या. हे बघू शकता पाणी कमी झालं होतं. हे त्याचा लोगो आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. थंबनेल व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. तरी बघू शकता याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देत आहे मित्रांनो. याच्यामधलं जो बेरिंग राहते, बेरिंग मित्रांनो हे साधं नाही राहत. जे आपण छर्रेवाला बेरिंग पाहिला आहे आतापर्यंत ते नाही राहत. याच्यामध्ये राहते कार्बन बेरिंग. कार्बन बेरिंग राहते. हे बघू शकता कशा प्रकारे मागे पुढे होऊन राहिली. मागे पुढे व्हायला पाहिजे, व्हर्टिकल प्ले हवा असतो याच्यामध्ये, पण एवढाही नसतो राहत. याच्यामध्ये खूप जास्त व्हर्टिकल प्ले होता, त्याच्यामुळे पाणी पण खूप कमी फेकत होते आणि सोबतच 2 फेज पण उडवत होती. तरी बघू शकता आज यांनी शेतकऱ्यांनी आपली बुशिंग करून आणलेली आहे. हे बघा, आता याच्यामधला तुम्हाला प्ले दाखवून देते. खूप कमी प्रमाणात प्ले आहे. हा व्हर्टिकल प्ले हवा असतो मित्रांनो याच्यात पाहिजेनच, जेणेकरून आपलं वर चांगल्या प्रकारे पाणी फेकते. ही मित्रांनो 16 नोझल उडवते, म्हणजे जागेवर असते. तर दूरवर जर पाणी न्यायचं असले तर 12-14 नोझल आरामात उडवते, ते म्हणजे दूरवर. हे बघू शकता मोटर बुशिंग करून आणलेली आहे आणि आता आपल्याला फिटिंग करायची आहे. पॅच रबर वगैरे मारून घेतलेला होता, टेप वगैरे. हे बघू शकता समोरचं सेक्शन आपण खोललेलं होतं, त्याचप्रमाणे आपण फिट पण करून घेतलेलं आहे. 4च नट आहे सेक्शनला. चांगल्या प्रकारे फिट करून घेतलं की टेन्शन नाही राहत, जेणेकरून तिथून पाणी लिकेज वगैरे होत नाही. हे बघू शकता कनेक्शन चांगल्या प्रकारे जॉईंट मारून घेतलेलं आहे आणि ही विहिरी सोडलेली आहे. याची एक खासियत सांगून देतो मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे फ्लॅंच वगैरे, हे पूर्ण मित्रांनो लोखंडाचाच आहे. लोखंडाचा पाईप पण आहे. हे बघू शकता साधारणतः 10 फूट हा पाईप आहे. जे खालची विहिरीची थड राहते तिथपर्यंत तो लोखंडाचाच पाईप आहे. कारण की ही मित्रांनो विहीर आहे आपल्या रस्त्यावरच आहे, शेत पण रस्त्यावरच आहे. त्याच्यामुळं चोराच्या धाकाच्यानं 10 फूट चांगला लोखंडी पाईप टाकून घेतलेला आहे. का त्याच्यामधले दोन्ही पण फ्यूज उडाले होते, त्याच्यामुळे आपण फ्यूज तार वगैरे टाकून घेतलेला आहे. हे बघू शकता ग्रिपा लावून घेत आहे. ग्रिपा लावून झालाय की हे ॲटो स्विच बघू शकता क्लिअर दाखवत आहे. ॲटो स्विच आता मॅन्युअलवरती चालू केलेला आहे बायपास. हे बघू शकता त्याचं प्रेशर खूप कमी प्रेशर येत होता. त्याच्यामुळे आपल्याला स्टार्टरवरील 2च वायर चेंज करायचे राहते, ते म्हणजे मोटरचे. पिवळ्याच्या जागी निळा करू शकता, निळ्याच्या जागी पिवळा. ते म्हणजे फक्त मोटरचेच वायर इकडे तिकडे करायचे, नाही तर तुम्ही वरचे करत बसाल. मेनमधून येणारी जे पण काम करायचं असेल ते मेन खाली पाडून किंवा ग्रिपा काढूनच करायचं असते. हे बघू शकता आता तुम्हाला फोर्स दाबून देते वरच. त्यानंतर फ्लॅंच वगैरे तिकडे फिट करायचे आहे नटामध्ये. 4 नटं लावून तिकडे पण लोखंडाचाच पाईप आहे. हे बघू शकता शेत असं म्हणजे याच्यावरती आहे, रोडवरती आहे, त्याच्यामुळेच हा लोखंडी पाईप टाकला आहे चोराच्या धाकाच्यानं. आता याचं प्रेशर बघू शकता तुम्ही. ओके, बंद पडली का? चांगल्या प्रकारे मित्रांनो हे प्रेशर पण फेकत आहे. मोटर बंद केली आहे. आता त्याला चांगल्या प्रकारे खाली नट बोल्टाने कसून घ्यायचं आहे. हे बघू शकता मोटर विहिरीतून काढणे आणि पुन्हा टाकणे आपण याचे घेतले आहे 700 रुपये. विहिरीत उतरून खाली झुल्यावर बसून ते सगळं काम करावं लागलेलं आहे. हे बघू शकता मोटर चोरी होते, त्याच्यामुळेच हे असे खालून अंडरग्राऊंड पाईपिंग करून घ्यायचे आहे, म्हणजे विहीर बांधता वेळेस. हीच एक कारागिरी राहते मित्रांनो, कारण की मोटर चोरी वगैरे खूप जास्त प्रमाणात जात आहे. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना जुगाड पाहून घ्यायचा. हे बघू शकता खालच्या थडीपर्यंत आहे मित्रांनो, तिथपर्यंत कोणी उतरू पण शकत नाही. चांगल्या प्रकारे नट वगैरे टाईट करून घेतल्याच्या नंतर आम्ही तो दोर पण सोडून घेणार आहोत. हे जे तुम्हाला बेंड दिसत आहे, बेंड खोलून पण तुम्हाला प्रेशर दाखवून देते. आता काल ह्याच बेंडमधून खूप कमी प्रमाणात पाणी निघत होतं आणि 2 मिनिटातच मोटर पण बंद पडत होती. आता तुम्ही याचं प्रेशर बघू शकता मोटरचं. हे बघू शकता आता मोटरचं प्रेशर कसं धबधब्याप्रमाणे आपली मोटर पाणी फेकून राहिली आहे. मित्रांनो मी मोटर स्टार्टर सोडत होती आणि 2 फेज पण उडत होती. तुम्ही आता याचं प्रेशर बघू शकता. बुशिंगमुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला होता. आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.